नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. हे बघा, शुभांगी चहा घ्यायली. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर असं आहे बघा, आज सकाळपासून एवढा पाऊस चालू आहे, तुफान पाऊस चालू आहे. हे बघा, पूर्ण पाणीच पाणी झालंय सगळीकडं. लय पाऊस चालू आहे, लय सकाळपासून पाऊस चालू आहे. तर दुकान लावायला जायचंय, पण काय करणार आता. दे मला चहा ग. सकाळी पोरांना 15 ऑगस्ट आहे. सकाळी पोरांना फक्त शाळेमध्ये नेऊन सोडलं. मला वाटतं 6:30 वाजता नेऊन सोडलं त्यांना, आणि 7 वाजता पाऊस चालू झालाय. तेव्हापासून पाऊस उघडला नाही अजून. पाय कसं पत्र कसे वाजलेत बघा. तुम्ही पावसात भिजते का? व्हिडिओ बनवतो ना. हा, इथून पाणी खाली येत आहे, गाडी भिजेल ना. अरे इथं पाणी साचलंय का? ए, पाणी खाली चाललंय नाही. चाललंय का? आता पावसात आपल्याला दुकान कसं लावणार? पावसात दुकान लावायला जायचंय, रेनकोट आहे आपल्याकडे. आता तर लय वाढ आहे बघा पाऊस. पंधरा ऑगस्ट 1947 आपला देश आज स्वतंत्र झालाय. खूप छान वाटतंय. 15 ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून. तर 8 वाजले, तर 7:45 झालेत. शुभांगीनं अजून स्वयंपाक काय बनवलं नाही. आता बनवून काहीतरी. काय बनवणार आहेस ग शुभांगी? काय विचार नाही केला? थंडी वाजली. फक्त काल व्हिडिओ टाकणं झाला नाही, कारण का काल आम्ही सिटीत गेलो होतो. ते आपली जुनी गाडी फायनान्सवाल्यांनी ओढून दिली ना, तर त्याच्याबद्दल आम्ही थोडं चौकशी करण्यासाठी संभाजीनगरला गेलो होतो. त्यांच्या बँकेमध्ये ऑफिसला गेलो होतो. तर पैसे भरपूर भरावे लागले त्या जुन्या गाडीला. तर बघू आता, ती लवकरच सोडून आणायची आपल्याला. हां, कशी हसायली बघा. गाडी सोडून आणायची म्हणले कशी हसायली. आता व्हिडिओ टाकला म्हणजे खूप झालं. काय तुम्ही आणून देणार आम्हाला 2 दिवसात? दात काढू नको, हे स्वयंपाक कर. आता प्रूफ झालं ना, व्हिडिओ टाकला म्हणजे proof बघा, हे सगळं शेतामध्ये पाणीच पाणी झाले. आणि नाला बघा, नाला किती वाहतोय. शुभांगी धर छत्रीकडे 2 मिनिटं धर की. हा नाला दाखवू दे. उघडलं उघडलं नाही की 2 मिनिटे. उचला तिथे. अगं मला हे धरता येत नाही, तू धर. मग कॅमेरा मोबाईल भिजते. चल ये. भिजला तरी खात नाही कोणी. काय होत नाही, पण धर ना तू. हास ना तू. कटाळा तो लय आहे. ये चल चल, धर धर 2 मिनिट. असं धर तिथे. दाखव ना जरा पावसामध्ये, बघू दे ना कसं वाटते काय नाही. तेव्हा नाला दाखवू दे ना. त्या बाजूला घरापाशी नाला आहे. पाणी किती वाहले नाल्यातून. गावाकडं असं हे असतात ग, छोट्या छोट्या नद्या. नदी नाही, त्याला काय म्हणतात शेताकडे पाणी? कॅनलचं पाणी येतं. वडे वडे. कमी जास्त व्हायलाय. दिवसभर पाऊसच राहणार आहे. पाऊस असला तरी दुकान काय लावायचं नाही काय? आज दिवसभर उघडणार नाही असंच आहे ना. उघडं न उघडं दुकान तर मला दुकान लावायचं जाणंच आहे ना मला.
तुझं काय, तू बसशील आराम करशील. हं? खिचडी बनवतो. हं. काच झाड आहे काही? खिचडी किती दिवस काच झाड आहे? छोटे छोटे फुलं येतात त्याला. हा त्याला फुलं येतात छोटे वाले. फुलं येतात? पिवळे लाल. लाल फुलं येतात का? आणि हे बघा इकडे येतात त्याचं लावलेलं. हे काय अननस लागतं झाड? आणि काय नाही आला आणि हं. त्याला हं. म्हणजे याला 2 दिवस झाले. कालच लावलंय मी. हं. ते खालचे 2 4 5 7 दिवस झाले लावून. खालचे याला आले असतील थोड्या थोड्या मुळ्या. असं का? चला तर मित्रांनो, निघायचं आता. आज काय व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाही, कारण का निघायचं आता दुकान लावायला लगेच. पण रोजचा तुम्हाला डेली एक छोटासा व्हिडिओ मी टाकणार आहे माझ्या चॅनलवरती. तुमच्याकडे पाऊस आहे का कमेंट करून सांगा. एवढ्या राख्या उरल्यात आपल्या रक्षाबंधनच्या, पॅक करून ठेवा लागेल याला. एवढ्या उरल्यात राख्या, जास्त काय उरल्या नाहीत. आणि जास्त माल आणला नव्हता. मला वाटतं 5-6 हजाराचा माल आणला होता. आणि काही गेल्या वर्षीच्या उरल्या होत्या, म्हणजे पैसे आपले मोकळे झालेत. गेल्या वर्षीचा पण काही थोड्याफार विकल्यात. यावर्षी सगळ्या विकल्यात पूर्ण. पैसे आपले मोकळे झाले, काही प्रॉब्लेम नाही. मस्त वाटलं. आता कुठला सण यायला आहे, त्या सणाचं पण सिजनेबल आपण हळूहळू सिजनेबल करणार आहे आपण व्यवसाय. काय आलं का? काय साडी वाळी वाळले असेल ना, 2 दिवस झाले कपडे. कुठं कालचेच कपडे की मग खाली घे ना, फॅनच्या हवेला थोडं हे होतं, सुकलेत की सगळे. वरी आणले मी. हा खालूनच वर आणले. हा का? काय कळेस? आज काय खिचडी बनवते. तांदूळ आणायला आणून द्या मला तांदूळ. ते तांदूळ नाही चिकट राहिला त्याचा भात. ते काय? खालच्या पाठी. चला तर मित्रांनो, आता निघतो थोड्या वेळाने. पाऊस कमी झालाय, पुन्हा अजून वाढण्याच्या आधी जातो दुकान लावायला. सुरुवात करतो दुकान लावायचं आहे. आणि लगेच आता उद्याचं काय नियोजन तुम्हाला सांगेनच मी. फक्त काल व्हिडिओ बनवणं झालं नाही, तुम्हाला सांगितलं काल सिटीमध्ये गेल्यामुळं. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आणि असे छोटे छोटे आम्ही व्हिडिओ टाकत राहतो आमच्या चॅनलवरती. आमचे व्हिडिओ बघत जा, शेअर करत जा. आम्ही छत्रपती संभाजीनगरला राहतो. काय आहे ते मसाला कोणता? ते मग त्या दिवशी आणलेला. काल आणलाय तरी. पहिला नाही काय ते बुधी दे ना मला एक. पेरू खाल्लेले लेकरांनी काल सगळे. सफरचंद खाली घे मग. किती आणले होते? किती आणले मला माहित नाही. हा का? पाणी आणून द्या मला एकदा कॅनवरती. हा पाणी आणून द्या कॅन. पाणी आहे की त्यामध्ये? नाही पाणी. बघ ते आहे पाणी. हा पाणी नाही. 8 वाजले. किती वाजले? 8:30 झाले. 7:30 8 झाले असते. वर कळतील. 8:30 झालेत. चला मित्रांनो, धन्यवाद. 8:30 वाजलेत. आता लगेच निघतो मी दुकान लावायला, कारण का पुन्हा अजून पाऊस चालू झाला तर अवघड आहे. चालू झाला तर नाही, तुम्हाला अर्ध्या वाटत पाऊस येणार आहे. बघा आभाळ किती भरू नये. आभाळ आहे पण मग काय करणार, विलाज नाही ना. पण थोडा वेळ उशिरा लावलं तर काय व्हायला मग म्हणणं. 12च्या नंतर पाऊस उघडतंय. अरे केळं येणार आहेत 10 कॅरेट. केळं कशाला बोलूया आज. केळं आता मला आपलं काय माहिती का, आता आज उपास आहे. तुम्हाला माहित होतं ना कालपासून पाऊस आहे गडे. हा ग, आज उपास आहे, सुट्ट्या आहेत लोकांना. शुक्रवार कमीच बोलवले मग. गोपाल काला, कमी झाली. गोपाल श्रीकृष्ण जन्म आहे पुन्हा. मग उपास सगळ्यांना उपास असतात म्हणा, त्याच्यामुळे केळ मागवले तेवढे. तुमच्याच नव्हता स्वयंपाक करायचा मग आज. बस का? मला उपवास. बर. चला मित्रांनो, धन्यवाद. रामकृष्ण हरी. निघतो आता.